आज बघा शेतकरी भावांनो, मी नेहमी सांगत असतो कमी पाण्यावर शेती करायची, कमी पाण्यावर. आज 10 फूट ऊस आहे, तिथनं 10 फुटावर पाणी पडल्याने ही एक वाट आहे आणि ह्या वाटाला तालेलं एक ऊसाचं बेटार राहिलं आहे. तर ही बेटार कधी तर जुनं बेटार आहे पहिल्यातलं. तर शेतकरी भावांनो, एका बेटाळाला 68 ऊस आहे. हे बघा फुटवं कसं आहे तर, आणि इकडे दाखवा आड्याला काय क्वालिटीचं फुटवं आहे शेतकरी भावांनो. म्हणून मी शेतकऱ्यांना काय सांगतो, जर ह्याला जर असा 68 ऊस निघत असतील एका बेटाला, आणि जर एका बेटाला तुम्ही असा हे कोण दाखवा 68 ऊस काढून जर तुम्ही एवढं जर फुटवं टिकवलं आणि एवढं फुटवं जर शेतकरी भावांना वर नेलं, तर तुम्ही सांगा एवढं दाट ऊसाचं गचपान रानात काय करायची गरज आहे. म्हणून शेतकऱ्यांना सांगतो कमी पाणी कमी खर्चामध्ये बाबांनो शेती करत चला. कमी खर्चामध्ये तुम्ही शेती केली तर निश्चित तुम्हाला परवडल्याशिवाय राहणार नाही शेतकरी भावांनो. आज बघा ह्याला पाणी नाही, ह्याला खत बी नाही, ह्याला काहीच नाही, फक्त ह्याला खेळती हवा आहे आणि ऊन मिळतंय, वारा मिळतोय, म्हणून ह्याचं फुटवं किती येतं. आणि अजून बी खालनं पिलं निघतच असते. म्हणजे ह्या बेटाला तुम्ही 100 ऊसाची संख्या करू शकता, 100. म्हणून नाना तंत्रज्ञाने मी सांगत असते की बाबा हो तुम्ही पाताळ ऊस करत चला आणि एका बेटाला 25, 20, 50 फुटवं काढा. 100% तुमचं गचपान कमी होईल, हवा खेळती राहील, दम कोंडून मारणार नाही, तरच तुमच्या ऊसाला उतार बसेल. शेतकरी भावांनो, जय बाळूमामा, जय मनोहर मामा, जय श्रीराम.